गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। रमी खेळतानाच्या व्हिडिओवरून मंत्री कोकाटेंवर जो रोष निर्माण झाला त्यावरून खातं बदलण्याचा उतारा आता शोधल्याचं दिसतंय, कारण कोकाटेंकडून कृषी खातं काढून घेणार असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे मारहाणीनंतर सूरज चव्हाणांना 2 दिवसांनंतर काल पहाटे 4 वाजता पोलिसांसमोर हजर करण्यात आलं आणि लातूर पोलिसांकडून त्यांना टेबल जामीन सुद्धा मिळाला। पाहूयात। रमी खेळतानाच्या व्हिडिओवरून कोकाटेंना अभय देण्याचा प्लॅन तयार झाल्याची माहिती आहे। कोकाटेंचं कृषी खातं बदललं जाणार असल्याचंही कळतंय। तर छावा संघटनेच्या विजय घाडगेंना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांना रातोरात रात्रीच्या अंधारात लातूरच्या पोलीस स्टेशनमध्ये जामीन मिळाला। म्हणजेच सूरज चव्हाणांना जामीन तर मंत्री कोकाटेंना अभय मिळताना दिसतंय। रमी खेळणारे मंत्री कोकाटेंच्या विरोधात रोष आहे। मुख्यमंत्री फडणवीसांसह स्वतः अजित पवारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। पण तरीही मंत्रिपदावरून गच्छंती टाळण्यासाठी खाते बदलाचा हा उतारा शोधल्याची माहिती आहे। माणिकराव कोकाटेंचं खातं काढून मकरंद पाटील यांच्याकडे कृषी खातं दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सध्या मकरंद पाटलांकडे मदत आणि पुनर्वसन खातं आहे। पाटलांकडचं हेच खातं कोकाटेंना दिलं जाईल, म्हणजेच मंत्रिपदावरून काढण्यापेक्षा अभय दिलं जात आहे। मला असं वाटतं की आज दादा मंत्रालयामध्ये असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते या संदर्भात त्यांच्याशी बोलतील किंवा त्या संदर्भातली काय असेल भूमिका ते त्या ठिकाणी व्यक्त करतील। माझं माणिकरावांशी बोलणं होऊ शकलं नाही। मला असं वाटतं की काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी काय व्यक्त केलं, पण त्याच्यामध्येही त्यांचे 1-2 जे काही विधानं आलीत त्या संदर्भातही मी मगाशी आपल्याजवळ बोललेलं आहे। नको त्या वेळेस बोलायचं असतं तेव्हा तटकरे साहेब बोलून जातात, जेव्हा भूमिका कुणी तिथं मागत नसतं तेव्हा ते बोलतात। पण जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात, प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्हाला भूमिका घेण्याची जेव्हा वेळ येते तुम्ही त्यातून पळून जाता आणि सगळं दादांवर ढकलून मोकळं होता। कुणी निर्णय घ्यायचा घ्या, पण या व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आमच्या सगळ्यांचं आणि महाराष्ट्राचा प्रत्येक शेतकऱ्याचं मत आहे। विरोधक मात्र कोकाटेंवरून आक्रमक झालेत। कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आंदोलनं सुरूच आहेत। तर अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घेऊन कृषी खातं स्वतःकडे ठेवावं असं रोहित पवार म्हणाले। या सरकारला थोडी तरी लाज शरम असेल, नाहीतर विकून खाली असेल तर मात्र कारवाई करणार नाही। आणि थोडी जर असेल तर अशा व्यक्तीवर जो शेतकऱ्याला भिकारी म्हणतो, सरकारलाही भिकारी म्हणतो, जो शेतकऱ्यांचा अपमान करतो, सभागृहामध्ये रमी खेळतो, पत्ते खेळतो, काय ते गेम खेळतो। तुम्ही शेतकऱ्याला भिकारी म्हणलात, तुम्ही सरकारला भिकारी म्हणलेला आहात, त्यामुळे जे काय तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल। तुमचे नेते या बाबतीत काय करतात हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल। पण दादांना मला विनंती करायची, एकतर यांचं खातं बदला, तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या, नाहीतर तुम्ही स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या अशी विनंती अजितदादांना तिथं करतो। पण ही व्यक्ती त्या विभागामध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून राहिल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे। तर ज्या कोकाटेंच्या कृतीवरून छावा संघटनेनं तटकरेंसमोर पत्ते फेकत प्रातिनिधिक आंदोलन केलं, त्यानंतर मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांना रातोरात जामीन मिळालाय। गुन्हा दाखल झाल्यावर अटकेच्या भीतीनं 2 दिवस ते फरार राहिल्यानंतर सूरज चव्हाण पहाटे 4 वाजता लातूर पोलिसांसमोर हजर झाले आणि पोलिसांनी टेबल जामीन मंजूर करून त्यांची सुटकाही केली। हा पहाटेचा व्हिडिओ आहे, ज्यात सूरज चव्हाण लातूरच्या पोलीस स्टेशनमध्ये आले। म्हणजेच बुक्क्यांनी बेदम मारहाण करताना सूरज चव्हाणांना कशाचीही भीती वाटली नाही। पण गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांसमोर दिवसा ढवळ्या न येता सूरज चव्हाण मध्यरात्र उलटल्यानंतर येतात। कोण आहे तो सूरज चव्हाण तुमचा? इथल्या पोलिसांना सुद्धा माझं आव्हान आहे, तुम्ही कुण्या बेसिकवर तुम्ही त्याला पहाटे तुम्ही जामीन दिला? एवढं पहाटेपर्यंत पहाटे पोलिस काम करायला लागली। अहो, आमच्या गरिबाचा अर्ज घ्यायला 2-3 दिवस लावता तुम्ही, आणि तुम्ही त्याला पहाटे टेबल जामीन देऊन टाकली। अजून माझ्याकडे पोलिस आले नाहीत। ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी मला इथं आणून सोडलं गेलं, त्यानंतर माझ्याकडे पोलीस फिरकली नाही, माझ्यावर हल्ला झाला आणि संरक्षण त्यांना दिले। कुठलं राज्य चालवलं? किती पाठीशी घालताय तुम्ही ह्या लोकांना? मला एक कळलं
कळत नाही की अजित पवारांना त्यांची सगळी माणसं अशी वॉन्टेड का असतात. तर आत्ताच्या घटनेला सूरज चव्हाण स्वतः तिथे हजर झाला आणि कधी हजर झाला त्याच्यावरची बेलची कारवाई सुद्धा कंप्लीट झाल्यानंतर तो पोलीस स्टेशनला हजर होतो. लाज वाटते मला की आपल्या उपमुख्यमंत्री पदाचे जे आपले अजित पवार आहेत त्यांचा माणूस त्याच्यावर सुद्धा तो सुद्धा फरार होतो आणि उपमुख्यमंत्री बघत असतात. गंमत चालली आहे महाराष्ट्रात आणि कायद्याची आणि सुव्यवस्थेची तर अगदी धिंडवडे उडवून ठेवली. एवढ्या पहाटे टेबल जामिनाचे सोपस्कार पूर्ण होतात हे फक्त नेत्यांच्याच बाबतीत होऊ शकतं. सर्वसामान्यांसाठी पोलीस स्टेशनचे दरवाजे पहाटे 4 वाजता उघडतील का हा प्रश्नच आहे. लातूरहून महेंद्र जोंधळेंसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.